हॅलो फ्रेंड्स, मी अक्षय गारे परम एज्युकेशन मध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो. आपण क्लास 8 स्टँडर्ड या स्टँडर्डचा फोर्स आणि प्रेशर हा चॅप्टर सुरू केला होता, डिस्कस करायला आपण चालू केलं होतं. याच्या अगोदर आपले 2 लेक्चर ऑलरेडी त्याच्यावर झालेत. तर अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं होतं एकदा शॉर्ट मध्ये आपण ते थोडंसं रिकॉल करून घेऊ. या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण फोर्स बद्दल माहिती घेतली, राईट. पहिल्या लेक्चर मध्ये आपण कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बद्दल माहिती घेतली, त्यांची लिस्ट आपण बनवली. त्याच्यानंतर सेकंड लेक्चर मध्ये आपण थोडंसं फोर्स बद्दल थोडीशी डिटेल माहिती घ्यायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काय काय शिकलो आपण, तर बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स कशा प्रकारचा असतो, राईट. मी तुम्हाला त्या इमेजेस पण दाखवल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण बॅलन्स फोर्स कसा असतो आणि अनबॅलन्स फोर्स कसा असतो. एखाद्या ऑब्जेक्टला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करण्यासाठी अनबॅलन्स फोर्स कशा प्रकारे उपयोगी ठरतो, राईट. याच्या बाबतीत पण आपण माहिती घेतली. त्याच्यानंतर आपण आलो होतो इनर्शिया, जी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे किंवा कन्सेप्ट म्हणता येईल. इनर्शिया बद्दल आपण काय डिस्कस केलं, तर ती अशी एक टेंडेन्सी असते प्रत्येक ऑब्जेक्टची की तो जो ऑब्जेक्ट आहे किंवा प्रत्येक ऑब्जेक्ट ज्याची त्याची जी स्टेट ऑफ रेस्ट असो किंवा स्टेट ऑफ मोशन, म्हणजे त्याची प्रेझेंटची जी स्टेट असते ती स्टेट तो ऑब्जेक्ट जो आहे तो मेंटेन करण्याची जी प्रॉपर्टी त्या ऑब्जेक्टची असते त्याला आपण इनर्शिया म्हटलं होतं. इनर्शियाचे मग आपण वेगवेगळे टाईपही पाडले. त्याच्यामध्ये आपण त्याचे डिटेल डेफिनेशन आपण लाईन टू लाईन डिस्कस केलं की इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ मोशन काय, राईट. या सगळ्या गोष्टी आपण अगोदर डिस्कस केल्या. आज आपल्याला एक नवीन कन्सेप्ट, एक नवीन खूप सुंदर अशी कन्सेप्ट काय म्हणता येईल इथे डिस्कस करायची. कन्सेप्ट कोणती, तर प्रेशर. प्रेशर म्हणजे काय याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. प्रेशर, फोर्स बद्दल आपला जो चॅप्टरचं नावच आहे फोर्स अँड प्रेशर. फोर्स बद्दल आपण बऱ्याच गोष्टी आतापर्यंत शिकलो, त्या डिस्कस केल्या, त्या कन्सेप्टही आपण क्लिअर केल्या, ज्या आपल्याला नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये उपयोगी पडू शकतात, राईट. आता आपल्याला बघायचंय प्रेशर म्हणजे काय. तर चला आता आपण सुरू करू. सगळ्यात अगोदर डेफिनेशन. प्रेशरची डेफिनेशन आपल्याला काय सांगते बघा, द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन युनिट एरिया. म्हणजे काय प्रेशर म्हणजे काय कन्सेप्ट आहे किंवा डेफिनेशन मध्ये आपल्याला काय सांगितलंय, तर द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली म्हणजे आपण कुठेतरी फोर्स एक्झर्ट करतोय, राईट. आणि तो फोर्स कसा एक्झर्ट करतोय, तर बघा इथे डेफिनेशन मध्ये सांगितलंय परपेंडिक्युलरली. म्हणजे जर आपल्याला प्रेशरची डेफिनेशन किंवा हे कन्सेप्ट जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला डेफिनेशन येणं महत्त्वाचं आहे. डेफिनेशन काय सांगते, तर द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन युनिट एरिया. जो फोर्स आपण एक्झर्ट करतो जो परपेंडिक्युलर असतो कशावर, तर युनिट एरिया. मग तो एरिया कितीही असू शकतो, राईट. म्हणून इथे त्यांनी म्हटलंय युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. बरोबर, म्हणजे प्रेशर आपण डे टू डे लाईफ मध्ये बऱ्याचदा हे शब्द आपण यूज करतो, फोर्स, प्रेशर, परंतु आपल्याला त्याचं जर मीनिंग जर विचारला किंवा डिफाइन करा असं जर सांगितलं तर आपल्याला बऱ्याचदा अडचण येते. तर आपल्याला हे डिफाइन करणं महत्त्वाचं आहे. प्रेशर म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय मी सांगितलं होतं. फोर्स म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टला समोर ढकलणं किंवा स्वतःकडे ओढणं, पुश ऑर पुल ऑफ एन ऑब्जेक्ट, राईट. तर आता फोर्स ही कन्सेप्ट आपली या डेफिनेशन मध्ये आली, जी की आपण अगोदर क्लिअर केली, राईट. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. मग प्रेशरचा फॉर्म्युला आपण काय सांगतोय, तर बघा प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. हा फॉर्म्युला आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, तर फोर्स. डेफिनेशन नुसारच आपण तो जो फॉर्म्युला आहे तो तयार केलाय. डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, तर द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन युनिट एरिया, राईट. मग फॉर्म्युल्यामध्ये पण सेम टू सेम आपण घेतलं. प्रेशर इज इक्वल टू जो फोर्स आपण अप्लाय करतो कशावर, तर एका युनिट एरियावर. म्हणून आपण त्याचा असा फॉर्म्युला तयार केला, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बरोबर, इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर युनिट ऑफ प्रेशर. प्रेशर आपण मोजतो कसं, त्याचं एसआय सिस्टम मध्ये युनिट काय, द एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. बघा कोणत्याही गोष्टीचं जर तुम्हाला युनिट जर विचारलं असेल तर ते युनिट कसं डिराईव्ह करायचं हे आपल्याला त्या फॉर्म्युला मधूनच आपण ते डिराईव्ह करू शकतो. फोर्स आपण कशामध्ये मोजतो बघा, मी ते तुम्हाला लिहून दाखवतो. प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स अपॉन एरिया. मग आपण हा फोर्स जो आहे तो कशामध्ये मोजतो, न्यूटन अपॉन एरिया कशामध्ये मोजतो, तर मीटर मध्ये, म्हणजेच मीटर स्क्वेअर. म्हणजे जे प्रेशरचं युनिट आहे ते काय सांगू शकतो आपण, प्रेशरचं जे युनिट आहे बघा इथे त्यांनी सांगितलंय, द एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन, एरिया इज मेजर्ड इन मीटर स्क्वेअर. एरिया कशामध्ये मोजतो आपण, मीटर स्क्वेअर. म्हणून आपण ते फॉर्म्युल्यानुसार लिहिलं. बघा न्यूटन वरती लिहिलं का, तर फोर्स वरती आहे अपॉन मीटरचा स्क्वेअर.
तेच इथे त्यांनी दिलंय. देअरफॉर द एसआय युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे जे अपॉन असतं हे न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअरलाच आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं म्हणू शकतो, राईट. तर बघा युनिट ऑफ म्हणजे एसआय युनिट ऑफ प्रेशर काय झालं तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इट इज नोन ॲज पास्कल. म्हणजे हे जे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे किंवा न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर जे आहे त्याला आपण काय म्हणतो तर पास्कल, ज्याला पीए या लेटरने आपण डिनोट करतोय. इन ऍटमॉस्फेरिक सायन्स, जे ऍटमॉस्फेअरचं सायन्स असतं किंवा ऍटमॉस्फेरिक सायन्स आपल्याला समोर ते शिकायचंय. तर इन ऍटमॉस्फेरिक सायन्स द युनिट ऑफ प्रेशर इज बार. प्रेशरचा म्हणजे ऍटमॉस्फेअरचा स्टडी करताना जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं ते कशामध्ये मोजतो आपण तर बार मध्ये, राईट. आणि जे नॉर्मल जे प्रेशर असतं ते कशामध्ये मोजतो आपण पास्कल मध्ये. या गोष्टी आपल्याला आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये किंवा एक्झाम मध्ये वन लाइनर मध्ये आपल्याला हे विचारू शकतात की प्रेशरचं युनिट काय आहे, तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. न्यूटन पर मीटर स्क्वेअर ज्यालाच आपण म्हणतो पास्कल, राईट. आणि इन ऍटमॉस्फेरिक सायन्स जेव्हा आपण ऍटमॉस्फिअरचा स्टडी करत असतो त्यावेळी काय सांगायचं तर बार. बरोबर. इथे त्यांनी कन्व्हर्जन पण दिलंय. प्रेशर इज स्केलर क्वांटिटी आणि 1 बार म्हणजे किती तर 105 पास्कल. सॉरी 10 टू द पॉवर ऑफ 5 आहे हे. 1 बार इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर ऑफ 5 पास्कल. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर आणि वेक्टरवर आपण बऱ्याचदा अगोदर बोललोय. स्केलर आणि वेक्टर मधला डिफरन्स आहे तुम्हाला माहित असेल, राईट. तर स्केलर क्वांटिटी आहे. का स्केलर का आहे तर याला कोणत्याही प्रकारची प्रेशर आपण एखाद्या डायरेक्शन मध्ये मोजतो का. आपण म्हणतो की प्रेशर आपण अप्लाय केलं, राईट. आपण सिंपली म्हणतो की सरळ म्हणतो की प्रेशर आपण अप्लाय करतो, म्हणजे त्याची डायरेक्शन वगैरे कोणतेही आपण मेन्शन करत नाही, म्हणून ती काय आहे स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे आपण प्रेशर बद्दल जसं फोर्स बद्दल डिस्कस केलं होतं त्याचप्रमाणे प्रेशर बद्दल एक म्हणजे पॉइंट वाईज आपण ते डिस्कस करतोय. प्रेशरची सगळ्यात अगोदर आपण प्रेशरची डिफाइन काय आहे किंवा डेफिनेशन काय आहे ती बघितली. त्याच्यानंतर प्रेशरचा फॉर्म्युला कसा आला. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट प्रेशरचा आपण एसआय युनिट जे सांगितलं आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर ज्यालाच आपण म्हटलं पास्कल. आणि चौथी महत्वाची गोष्ट ऍटमॉस्फेरिक सायन्स मध्ये जे आहे ते प्रेशर कशामध्ये मोजतात तर बार मध्ये, राईट. आणि त्याचं कन्व्हर्जन पण आपल्याला एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला प्रेशर बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. बघा आता आपण प्रेशरचा फॉर्म्युला काय सांगितला. तो फॉर्म्युला आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये खूप म्हणजे अप्लाय करता येतो. बघा प्रेशर इज इक्वल्स टू काय सांगितलं आपण फोर्स अपॉन एरिया, राईट. हा फॉर्म्युला आपण प्रेशरचा सांगितला. जेव्हा केव्हा तुमच्या समोर असा फॉर्म्युला येईल प्रेशर कोणताही असू द्या. आता आपण या फॉर्म्युल्यामधनं काय दोन गोष्टी सांगू शकतो की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. प्रेशर हे जे आहे बघा फोर्स न्यूमरेटर मध्ये आहे म्हणून याला काय म्हणायचं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फोर्स सोबत. आणि जे प्रेशर आहे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाला आहे तर एरिया. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल या काय भानगडी आहे ते आपण आता समजून घेऊ. आपल्या शब्दांमध्ये समजून घेऊ की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स म्हणजे काय नेमकं तर जर फोर्स वाढवला या डायरेक्टली प्रोपोर्शनल या सिम्बॉलचा मीनिंग काय तर याच्यातून आपल्याला असं सेंटेन्स बनवता आलं पाहिजे की प्रेशर जर वाढवलं तर फोर्स पण वाढतो, राईट. आणि प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. इन्व्हर्सली म्हणजे काय तर एक गोष्ट जर वाढत असेल तर त्या पटीत दुसरी गोष्ट कमी होत असेल, राईट. आपण 8वी मध्ये सेमी इंग्लिशला तुम्ही फर्स्ट टाइम आलेले असाल त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला नवीन वाटू शकतात, पण आपण प्रत्येक गोष्ट इथे क्लिअर करणार आहोत. बघा प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल हे साइन जेव्हा येईल तेव्हा काय सांगायचं तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. म्हणजे याचा मीनिंग काय जर प्रेशर वाढवलं जर फोर्स वाढवला तर प्रेशर वाढणार. जर आपण एखाद्या गोष्टीवर फोर्स जर वाढवला फोर्स जर जास्त प्रमाणात अप्लाय केला तर काय होईल प्रेशर वाढणार. आणि सेम टू सेम जर आपण एरिया वाढवला तर प्रेशर कमी होणार किंवा एरिया जर कमी केला तर प्रेशर वाढणार. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल या गोष्टी आपल्याला बघा. आता ही गोष्ट आपल्याला कशी उपयोगात पडते कोणती तर एरिया जर आपण वाढवला तर प्रेशर कमी. बघा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून आपण काय सांगू शकतो एरिया वाढवला तर प्रेशर कमी होणार किंवा एरिया जर कमी केला तर प्रेशर वाढणार. मग तेच आपल्याला इथे या पॉइंट मध्ये त्यांनी सांगितलंय. इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रिड्युसेस. जर एरिया वाढवला
तर प्रेशर काय होणार, रिड्यूस होणार. फॉर द सेम फोर्स किती असू द्या, परंतु जर एरिया वाढवला तर प्रेशर जो आहे ते कमी होणार. अँड इफ एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस. बरोबर. फॉर एक्झाम्पल, आता या गोष्टीचं एक्झाम्पल कसं घ्यायचं, तर फॉर एक्झाम्पल ड्यू टू नॅचरल अडॅप्टेशन द बॉटम सरफेस ऑफ कॅमल्स. बघा, हे कॅमलचे जे पाय असतात आपण उंट बघतो, राईट. हे वाळवंटामध्ये ते का चालू शकतात, याच्यामागे आपलं हे सायन्स आहे. कशा प्रकारे, तर इथे आपल्याला फॉर्म्युला काय सांगतोय, तर प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया, राईट. मग इथे काय आहे, यांच्या पायाचा जो एरिया आहे तो आहे जास्त. बरोबर. बघा, त्यांचे उंटाचे जे पाय असतात खाली एकदम ब्रॉड असतात. बरोबर. म्हणजे काय, इथे आपण काय म्हणू शकतो, त्यांचा जो पायाचा जो एरिया आहे तो जास्त आहे. आणि जर जास्त जर असेल तर त्यांच्या जे पायावर पडणारं वजन आहे किंवा जे प्रेशर आहे ते काय असणार, कमी असणार. कारण आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये किंवा आपण डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय या गोष्टी शिकलो. जर एरिया, त्यांच्या पायाचा एरिया जास्त असल्यामुळे काय होतं, त्यांचं जे वजन आहे किंवा ते जे पडणारं प्रेशर आहे ते कमी असतं, म्हणून ते त्यांचं वजन त्यांना कमी जाणवतं किंवा ते वाळवंटामध्ये चालायला त्यांना सोपं जातं, राईट. म्हणजे इथे कोणती गोष्ट, इथे कोणती कन्सेप्ट अप्लाय होते, तर प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया. म्हणजे त्यांच्या पायाचा एरिया जास्त असल्यामुळे काय होतं, त्यांचं जे पडणारं त्यांचं वजनाचं म्हणजे किंवा त्यांचं जे प्रेशर असतं ते कमी असतं, राईट. म्हणजे हेच आपल्याला या एक्झाम्पल मध्ये क्लिअर होतं, राईट. त्याच्यानंतर सेम टू सेम प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया आपण सांगितलं. याचं दुसरं एक्झाम्पल आपण कसं सांगू शकतो, तर आपण बघा, या अशा प्रकारचा इथे इमेज मध्ये तुम्हाला हा एक खिळा दिसत असेल. बरोबर. खिळा ठोकताना आपण काय करतो, या साईडने फोर्स अप्लाय करतो. बरोबर. फोर्स अप्लाय करतो म्हणजे काय, त्याच्यावर काहीतरी प्रेशर आपण अप्लाय करत असतो, प्रेशर अप्लाय करत असतो. बरोबर. मग हा जो खिळा असतो, याचा जो पुढचा हा पॉइंट जो असतो तो एकदम बघा शार्प बनवलेला असतो त्यांनी, एकदम असा टोकदार असतो. टोकदार का असतो, तर याचा एरिया त्यांनी कमी केलेला असतो. एरिया काय असतो याचा कमी असतो. का, तर त्याच्यावर जास्त प्रेशर अप्लाय व्हावं. आता जर याचा हा जो एरिया आहे तो एकदम शार्प आहे, बघा जे खिळे असतात त्यांचं जे समोरचं जे टोक असतं, आपण जे भिंतीमध्ये ठोकतो त्याला, ते जे एरिया असतो त्या खिळ्यांचा तो जो असतो तो एकदम कमी असतो. आणि एरिया जर कमी असेल तर आपला फॉर्म्युला काय सांगतो, एरिया कमी म्हणजे काय, अप्लाय होणारं जे प्रेशर आहे किंवा आपण जे हातोड्याने जे ठोकतो ते जे प्रेशर आहे ते ऑब्विसली काय असणार, जास्त असणार. मग ही पण गोष्ट इथे अप्लाय होते. म्हणजे जेव्हा केव्हा आता तुमच्या नजरेसमोर जेव्हा खिळा येईल किंवा एखादा उंट वगैरे तुम्हाला दिसेल तर तुम्हाला ती कन्सेप्ट इमॅजिन झाली पाहिजे की या इथे काहीतरी एरिया आणि प्रेशर यांचं काहीतरी आपल्याला संबंध इथे दिसतोय. हेच त्या ऍक्टिव्हिटी मधनं आपल्याला क्लिअर होतं. टेक सम शार्प पॉइंटेड नेल्स अँड पुश देम इनटू वुडन प्लॅंक. त्यांनी हीच ऍक्टिव्हिटी सांगितली की नेल घ्या, शार्प पॉइंटेड नेल घ्या. सगळ्यात अगोदर काय करा, तर ते या त्यांचं जे पॉइंटेड जे टोक आहे, जे पॉइंटेड टोक आहे त्या साईडने तो ठोकला, जेव्हा आपण त्याला हातोड्याने हे करतो, ठोकतो त्याला, तर तो काय होतो, अगोदर आतमध्ये जातो, राईट. का, तर हे याचा एरिया जो आहे तो कमी आहे. पण याच्याच अपोजिट जर केला आपण, जर या साईडने जर आपण तो खिळा त्या भिंतीमध्ये ठोकायला सुरू केलं तर काय होईल, तो एवढा इझिली जात नाही किंवा तो जाणारच नाही, तो मध्येच कुठेतरी वाकून जाईल. इथे काय होईल, कारण का, तर याचा एरिया जास्त आहे आणि एरिया जर जास्त आहे तर जे अप्लाय होणारं प्रेशर असतं ते कमी प्रेशर अप्लाय होईल आणि त्याच्यामुळे तो जो खिळा आहे तो भिंतीमध्ये जाणार नाही. अशा प्रकारे या कन्सेप्ट आहे, प्रेशर ही कन्सेप्ट, राईट. प्रेशरचा फॉर्म्युला काय सांगितला, फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया. आणि याचे दोन एक्झाम्पल पण आपण डिस्कस केले, ज्याच्यातनं ती कन्सेप्ट आपल्याला एकदम व्यवस्थित क्लिअर व्हायला पाहिजे. इथे उंटाचं पण आपण उदाहरण घेतलं. उंटाचे जे पाय असतात ते एकदम खाली ब्रॉड असतात. का, तर त्यांच्या पायाचा एरिया जास्त मोठा असल्यामुळे अप्लाय होणारं प्रेशर जे आहे ते कमी असतं. आणि सेम टू सेम एक्झाम्पल मधनं आपण जे नेल्स असतात किंवा हे जे खिळे असतात त्यांचं समोरचं जे टोक असतं ते एकदम पॉइंटेड का बनवलेलं असतं, याच्या मागे पण एक सायंटिफिक रिझन आहे. त्याचं उत्तर आता तुम्हाला कळालं असेल, राईट. त्याच्यानंतर आता आपल्याला जे बघायचंय, प्रेशर ही कन्सेप्ट आपल्याला कळाली. मग आता प्रेशर वेगवेगळ्या याच्यामध्ये काय, तर सॉलिड मध्ये प्रेशर कशा प्रकारे अप्लाय होतं, लिक्विड मध्ये कशा प्रकारे होतं किंवा गॅसेस मध्ये कशा प्रकारे होतं, या तिन्ही स्टेट मध्ये आपण प्रेशरचा इम्पॅक्ट वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करू. इथे बघा आपल्या बुक मध्ये त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिली आहे, 2 बॉक्स घेतले, त्याच्यावर आपण एक
काय म्हणता येईल, एक अशी पट्टी ठेवली अशी बघा, ही आडवी इथे पट्टी तुम्हाला दिसत असेल. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलं तर काही बुक्स घेतले, बरोबर. आणि बुक्स घेतले तर बघा, हे बुक्स काय केले, या फळीवर आपण काय केलं ते वेगवेगळ्या लोकेशनला ठेवले. ही झाली आपली दुसरी स्टेप. परंतु आता तिसऱ्या स्टेप मध्ये जेव्हा जातो आपण, त्यावेळी काय केलं आपण, ते बुक काय केले एकावर एक, जे वरती जे पूर्ण आपण शेजारी शेजारी जे बुक ठेवले होते ते काय केले एकावर एक ठेवले. आता लगेच तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की इथे जो होता, हा जो एरिया जो होता याचा, इथे सेकंड स्टेप मध्ये एरिया काय आहे, यांनी या पुस्तकांनी व्यापलेला जो एरिया दिसतोय आपल्याला तो जास्त आहे. म्हणजे एरिया जर जास्त असेल तर या फळीवर पडणारं जे प्रेशर आहे ते ऑब्विसली काय असणार, कमी असणार, बरोबर. परंतु इथे काय केलं आपण, ते सगळे पुस्तकं एका ठिकाणी म्हणजे एकावर एक आपण ते रचले. आणि इथे काय झालं मग, या सगळ्या जे बुक्स आहेत त्यांचा जो एरिया झाला तो झाला कमी. आणि म्हणून एरिया जर कमी झाला तर याच्यावर पडणारं जे वजन आहे ते काय झालं, म्हणजे याचं प्रेशर जे आहे ते वाढणार. आणि प्रेशर वाढल्यामुळे इथे बघा तुम्हाला इमेज मध्ये दिसते ती फळी थोडीशी खाली वाकलेली दिसते बघा, इथे थोडीशी ती अशी ब्लंट झाली आहे. म्हणजे एरिया आणि प्रेशर प्रत्येक गोष्टीशी कसं कनेक्टेड आहे हे आपण वेगवेगळ्या याच्या माध्यमातून शिकतोय. म्हणजे हे काय झालं, इथे बुक्सचं एक्झाम्पल आपण का घेतलं तर सॉलिड हे वेगवेगळ्या याच्यावर कसे इम्पॅक्ट करतात, सॉलिडचा इम्पॅक्ट कसा होतो प्रेशरवर, किंवा सॉलिड जी गोष्ट आहे इथे बुक्स घेतले आपण, राईट, तर त्याचा कशा प्रकारे इम्पॅक्ट होतोय प्रेशर, ही कन्सेप्ट शिकण्यासाठी ते आपण म्हणजे प्रेशर ऑन सॉलिड्स, राईट. ही गोष्ट तुम्हाला समजली असेल बघा. परत एकदा ही इमेज बघा, आपण वेगवेगळ्या ठिकाणी ते बुक्स ठेवलेत सुरुवात म्हणजे सेकंड स्टेप मध्ये. म्हणजे त्यांनी व्यापलेला एरिया जो होता तो जास्त होता, म्हणून त्या फळीवर पडणारं जे वजन आहे ते ऑब्विसली कमी आहे, म्हणून ती फळीवर काही इम्पॅक्ट झालेला किंवा परिणाम झालेला आपल्याला दिसत नाहीये. परंतु हे बुक आपण तिसऱ्या स्टेप मध्ये जेव्हा एकावर एक रचले तर ऑब्विसली त्यांचा एरिया कमी झाला आणि पडणारं प्रेशर वाढलं, म्हणून काय झालं तर ती फळी वाकली. आता प्रेशर ऑफ लिक्विड, म्हणजे लिक्विडवर कशा प्रकारे प्रेशरचा परिणाम होतो ते आपण बघू. बघा, ही एक ऍक्टिव्हिटी आपल्या बुक मध्ये त्यांनी परत दिली आहे. काय केलं, एक बॉटल घेतली, राईट, तिच्यामध्ये आपण पाणी भरलं. आणि पाणी भरल्यानंतर काय केलं आपण तर 3 ठिकाणी बघा, 3 वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय केलं, या बॉटलला तर छिद्र पाडले. बघा इथे तुम्हाला नंबरिंग दिसत असेल 1, 2 आणि 3. मग प्रेशर ऑफ लिक्विडचं वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे प्रेशर किंवा लिक्विड कशा प्रकारे प्रेशर एक्झर्ट करतंय हे आपल्याला या ऍक्टिव्हिटी मधनं दिसतं. बघा तुम्हाला काय जाणवेल जर आपण ही ऍक्टिव्हिटी घरी केली तर काय जाणवेल तर जो 1 नंबरचा जे सगळ्यात खाली इथे जे होल पाडलंय आपण, त्याची जी धार आहे त्याच्यातनं बाहेर येणारं जे पाणी आहे त्याची जी धार आहे ते थोडीशी म्हणजे सगळ्यात जास्त लांब, त्याची जी बाहेर येणारी जी धार आहे ती सगळ्यात जास्त लांब पडणार. 2 नंबरचे जे छिद्र आहे इथे तिथनं पडणारी ती थोडीशी याच्यापेक्षा कमी म्हणजे थोडीशी अलीकडे असणार. आणि जी 3 नंबर सगळ्यात वरती हे जे होल पाडलंय आपण तिथनं जी धार आहे ती थोडीशी अशी आतमध्ये असेल. का तर याचं रिझन काय तर प्रेशर, जे 1 नंबरचं होल होतं त्याच्यावर काय आहे तर हे वरचं जे पूर्ण पाणी आहे याचं पूर्ण प्रेशर जे आहे हे 1 नंबरच्या जे होल पाडला आपण तिथे सगळ्यात जास्त प्रेशर एक्झर्ट झालेलं असणार. आणि म्हणून काय होणार तर हे पाण्याची धार जी आहे ते प्रेशर जास्त एक्झर्ट झाल्यामुळे ती पाण्याची जी धार आहे ती एकदम दूरपर्यंत जाणार. बघा आपल्या घरांवर पण ज्या टाक्या आपण ज्या बसवतो, पाण्याच्या वगैरे नळाच्या टाक्या बसवलेल्या असतात घराच्या वरती, त्याच्या पण आपण काय करतो खाली सगळ्यात बेसला कुठेतरी आपण ती नळी जी आहे किंवा तिथे छिद्र पाडलेलं असतं बाहेर पाणी जाण्यासाठी. का तर त्याचं जे एकदम प्रेशर जास्त असावं आणि मग त्या नळी वाटे पूर्ण बिल्डिंगला म्हणा किंवा आपल्या घरामध्ये एकदम हाय प्रेशरने पाणी येतं, राईट. जर ही वरती कुठे इथे जर आपण ते छिद्र पाडलं तर तेवढं प्रेशर एक्झर्ट होणार नाही आणि ते येणारं पाणी जे आहे ते तेवढ्या फ्लोने वाहणार नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण कोणता पॉइंट क्लिअर केला तर प्रेशर ऑफ लिक्विड कशा प्रकारे प्रेशर एक्झर्ट करतात. ही एक ऍक्टिव्हिटी आपल्या बुक मध्ये दिली आणि ही एक दुसरी आहे. हिच्यामध्ये फक्त काय कळतं की आपण एक बॉटल घेतली आणि तिला एक छिद्र पाडलं. बघा इथे एक छिद्र पाडलेलं दिसतंय आणि त्याच्यामध्ये आपण एक छोटीशी ट्यूब टाकली किंवा एखादी नळी टाकली आणि या नळीला काय केलं आपण एक बलून फिट केला. बघा इथे हा बलून दिसतोय. तर इथे जेव्हा आपण छिद्र पाडू याच्यातनं काय होणार, हा बलून काय होणार फुगायला सुरुवात होणार, इकडे पाणी जमा होणार, राईट.
इथे इथे काय होणार, तर हा जो बलून आहे तो फुगेल. म्हणजे या ऍक्टिव्हिटी मधनं काय क्लिअर होतं की ही जी वॉल आहे या बॉटलची त्याच्यावर कुठेतरी एक दाब किंवा प्रेशर निर्माण करतं पाणी, म्हणून हा फुगा काय होतो इकडे फुगतोय किंवा त्याच्यामध्ये पाणी येतंय. का तर या वॉल ऑफ कंटेनर म्हटल्यापेक्षा वॉल ऑफ ही जी बॉटल आहे या वॉलवर कुठेतरी काहीतरी प्रेशर एक्झर्ट होत असणार, म्हणून इकडे काय झालंय तर हा बलून फुगतोय किंवा याच्यामध्ये पाणी येतंय. म्हणजे इथे पण आपल्याला प्रेशर, लिक्विडचा आणि प्रेशरचा कशा प्रकारे संबंध आहे हा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मधनं आपण क्लिअर केला. पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये प्रेशरचा लिक्विडशी कशा प्रकारे संबंध असतो किंवा लिक्विड कशा प्रकारे बिहेव करतात हे आपल्याला कळालं, आणि दुसरी ऍक्टिव्हिटी प्रेशर ऑफ लिक्विड हे पण आपण समजून घेतलं. सेम टू सेम प्रेशर ऑफ गॅस कशा प्रकारे प्रेशर क्रिएट करतो सांगा बरं. इमॅजिन करा थोडस, आपण फुगे फुगवतो सेम टू सेम. बर्थडेला वगैरे आपल्या घरी फुगे फुगवण्याचा कार्यक्रम असतो राईट. तर आपण हे जे फुगे फुगवतो म्हणजे काय असतं, तर तो असा एक प्रकारचा एक बलून असतो. असा गोल तो बलून असतो राईट, आणि याच्यामध्ये आपण हवा भरतो. म्हणजे काय होतं, तर हा जो फुगा आहे तो फुगायला लागतो म्हणजे काय, तर या फुग्याची जी ही वॉल आहे, या बलूनची ही जी वॉल असते त्याच्यावर कुठेतरी प्रेशर एक्झर्ट होऊन काय होत असतो, तो एक्सपांड होत असतो. म्हणजे काय, तर एअर पण काय करते, याच्यातनं आपल्याला काय कळतं की एअर जी आहे ती पण प्रेशर एक्झर्ट करत असते. म्हणजे गॅसेस हे जे असतात हे पण प्रेशर एक्झर्ट करत असतात. आपल्या घरामध्ये सिलेंडर वगैरे असतो किंवा आपण आपल्या बाईकच्या म्हणा किंवा सायकलच्या वगैरे याच्यामध्ये काय करतो, टायर मध्ये हवा भरतो. म्हणजे काय, याच्यामधनं या ऍक्टिव्हिटी मधनं आपल्याला काय कळतं, तर गॅस हा पण त्या टायर मध्ये प्रेशर क्रिएट करत असतो किंवा त्या बलून मध्ये म्हणा, किंवा असे वेगवेगळे एक्झाम्पल. म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचं की गॅसेस कशा प्रकारे प्रेशर एक्झर्ट करतात, सॉलिड कशा प्रकारे प्रेशर एक्झर्ट करतात आणि लिक्विड कशा प्रकारे प्रेशर एक्झर्ट करतात हे आपण डिस्कस केलं राईट. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर, एक ऍटमॉस्फिअर आहे आपण म्हणतो बरोबर. ही आपली पृथ्वी आणि पृथ्वीच्या भोवती एक ऍटमॉस्फिअर असतं. मग ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे आणि ते कसं असतं आणि ते कसं मोजायचं ही पण गोष्ट आपण इथे समजून घेऊ. बघा, लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर म्हणजे काय स्टुडंट्स, तर लेअर ऑफ एअर, आपल्या या वातावरणामध्ये किंवा या पृथ्वीभोवती एक याची लेअर असते, हवेची लेअर किंवा वेगवेगळे मॉलिक्युल्स, एअर मॉलिक्युल्स सगळे म्हणजे ते मिक्सचर असतं राईट. त्यालाच आपण काय म्हणतो, लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर म्हणजे काय ते समजून घेणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मग आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे ते समजून घेऊ. बघा, हे जे ऍटमॉस्फेरिक लेअर असते ती किती किलोमीटर पर्यंत आपल्या बुक मध्ये त्यांनी दिलंय, तर 16 किलोमीटर पर्यंत ही लेअर असते. ही जी एअरची जी लेअर असते ती किती किलोमीटर पर्यंत, 16 किलोमीटर पर्यंत, आणि 400 किलोमीटर पर्यंत ती एका तुरळक प्रमाणामध्ये प्रेझेंट असते या पृथ्वीच्या भोवती. म्हणजे 16 किलोमीटर पर्यंत तर असतेच, परंतु तिथून समोर 400 किलोमीटर पर्यंत ती एका तुरळक फॉर्म मध्ये प्रेझेंट असते. बघा, ही पृथ्वी आणि याच्या भोवती हा जो दिसतोय तुम्हाला हे आहे ऍटमॉस्फिअर. मग दुसरा जो पॉइंट आहे, द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर. मग ही काय, एअर काय करते, आपण एअरचं प्रेशर ऑलरेडी डिस्कस केलं. एअरचं प्रेशर त्या बलूनच्या एक्झाम्पल मधनं आपण डिस्कस केलं. सेम टू सेम आपलं जे युनिव्हर्स आहे त्याच्यामध्ये पण काहीतरी प्रेशर क्रिएट होत असणार. बघा, द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये एअरमुळे जे काही प्रेशर निर्माण होतं त्याला काय म्हणायचं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे आपण काय काय शिकलो, तर ऍटमॉस्फिअर म्हणजे काय, तर एअर, जी हवेची जे लेयर्स असतात पृथ्वीच्या भोवती जे आवरण आहे त्याला काय म्हणायचं, ऍटमॉस्फिअर. आणि जे प्रेशर हवेमुळे क्रिएट होतं त्याला काय म्हणायचं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. द एअर प्रेशर ऍट द सी लेवल इज कॉल्ड 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे स्टँडर्ड व्हॅल्यू काय आहे, तर द एअर प्रेशर ऍट द सी लेवल. कुठे, तर सी लेवलला जे मेजर करतो आपण स्टँडर्ड व्हॅल्यू ती किती असते, तर 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कुठे, सी लेवलला. एअर प्रेशर डिक्रीजेस ऍज 1 गोज अप हाईट. म्हणजे काय, तर इथे जे एअर प्रेशर आहे बघा, जसं जसं आपण वरती जाऊ पृथ्वीपासून, बघा आपल्याला इथे जाणवतं, आपण जेव्हा वरती कुठेतरी हाईटला, किल्ल्यांवर वगैरे म्हणा किंवा एखाद्या डोंगरावर वगैरे जातो तर आपल्याला थोडासा एखाद्यांना श्वास घ्यायला वगैरे प्रॉब्लेम जाणवतो. का, तर जसं जसं आपण पृथ्वीपासून वरती जाणार तसं तसं जे हवेचं जे म्हणजे मॉलिक्युल्स आहेत, हे बघा इथे खालच्या लेवलला कमी मॉलिक्युल दिसत आहे हवेचे, आणि आपण जसं जसं वरती जाऊ तशी हवा काय होती, विरळ होत जाते. म्हणजे ते जे मॉलिक्युल्स आहेत ते
कमी कमी होत जाते. म्हणजे तेच इथे या पॉइंट मध्ये त्यांनी सांगितलंय द एअर प्रेशर ऍट द सी लेवल इज कॉल्ड 1 atmospheric pressure. एअर प्रेशर डिक्रीजेस ऍज वन गोज अप ऑन हाईट फ्रॉम द सी लेवल. म्हणजे जसं जसं आपण सी लेवल पासून वरती जाणार तसं जसं जे एअर प्रेशर आहे ते काय होणार, डिक्रीज होणार. आता डिक्रीज का होणार तर बघा इथे जास्त मॉलिक्युल्स दिसत आहेत तुम्हाला एअरचे, बरोबर, इथे खाली. आणि जसं जसं आपण वरती जातोय तर ते विरळ विरळ होत जाते. म्हणजे इकडे वरती काय होणार तर एअर प्रेशर जे आहे हवेचं ते कमी कमी होत जाणार. इथेच या इमेज मध्ये आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे ही कन्सेप्ट पण क्लिअर होते. जे काही पॉइंट आहेत ते आपण वन बाय वन रीड करू आणि समजून घेऊ. द एअर प्रेशर ऍट द सी लेवल इज कॉल्ड 1 atmospheric pressure. एअर प्रेशर डिक्रीजेस ऍज वन गोज अप. हा तोच पॉइंट आहे आपण जो शिकलोय. जसं जसं आपण वरती जाणार तसं तसं एअर प्रेशर काय आहे तर कमी होत जाणार. 1 atmosphere इज इक्वल्स टू, हे तुम्हाला ही व्हॅल्यू जी आहे ती लक्षात ठेवायला लागणार. 101 into 10 to the power of 3 आहे हे. 101 into 10 to the power of 3 पास्कल. 1 atmosphere म्हणजे किती हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात. 1 atmosphere इज इक्वल्स टू 101 into 10 to the power of 3 आहे हे. दॅट म्हणजे यालाच काय म्हणायचं तर 1 बार दॅट इज इक्वल्स टू 10 to the power of 3. इथे पण काय आहे तर 10 to the power of 3 मिली बार. एम बार म्हणजे काय तर मिली बार. ही व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की 1 atmosphere इज इक्वल्स टू 101 into 10 to the power of 3 पास्कल, ज्यालाच म्हटलं आपण इज इक्वल्स टू 1 बार जो की आहे 10 to the power of 3 मिली बार. आणि 1 मिली बार इज इक्वल्स टू किती 10 to the power of 2. हे पण काय आहे 10 to the power of 2 पास्कल, ज्यालाच आपण म्हणतो हेक्टो पास्कल. ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील, बरोबर. 1 atmosphere म्हणजे किती पास्कल किंवा किती पास्कल म्हणजे 1 बार. हे आपल्याला एक्झाम मध्ये या व्हॅल्यू लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते बुक मध्ये तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन युनिट्स मिली बार और हेक्टो पास्कल. जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जे आपण बार मध्ये पोहोचतो, राईट. ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन द युनिट्स कोणत्या मिली बार और हेक्टो पास्कल. HPA हेक्टो पास्कल. जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर ज्याला आपण मोजतो स्पेसिफाईड इन द युनिट्स मिली बार और याला काय म्हणतो आपण हेक्टो पास्कल. हेक्टो पास्कल ज्याला HPA या लेटरने पण डिनोट करू शकतो, राईट. तर अशा प्रकारे ऍटमॉस्फेरिक प्रेशर जी हवा आहे आपल्या वातावरणामध्ये ती कशा प्रकारे प्रेशर एक्झर्ट करते ते पण आपण बघितलं. त्याचे वेगवेगळे जे युनिट्स आहेत किंवा कन्व्हर्जन्स आहेत ते पण 1 atmosphere म्हणजे किती पास्कल, किती पास्कल म्हणजे किती बार, हे पण आपण याचे कन्व्हर्जन्स पण बघितले. आणि ऍटमॉस्फिअर काय आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे, सी लेवलला ते कसं मेजर करतात, राईट. या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केल्यात. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय डिस्कस केलं, ही एक ऍक्टिव्हिटी डिस्कस करायची राहिली ती पण आपण एकदा डिस्कस करून घेऊ. याच्यामध्ये काय सांगितलंय तर टेन्शन, या ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलंय तर बघा एक स्टँड घेतलंय, hang a half kg mass to a stand with a string. बघा एक स्टँड घेतला आपण, त्याला एक स्ट्रिंग बांधली आणि त्याला काय केलं एक हाफ केजी हे जे मास आहे हे आहे हाफ केजी आणि ही आहे स्ट्रिंग 1. बघा आपण स्टेप बाय स्टेप ती ऍक्टिव्हिटी काय करू, इमेज त्याची तयार करू किंवा डायग्राम त्याची तयार करू. बघा एक स्ट्रिंग 1 घेतली आपण, तिला काय केलं हाफ केजी जे मास आहे ते आपण त्याला हँग केलं. टाय अनदर स्ट्रिंग टू द मास अँड कीप इट हँगिंग. म्हणजे या मासलाच काय केली आपण तर बघा अशा प्रकारची एक कडी हे केली आणि याला एक दुसरी स्ट्रिंग स्ट्रिंग 2 ही काय केली आपण या मासलाच अटॅच केली बघा इथे. आणि ही झाली स्ट्रिंग 1 आणि ही झाली स्ट्रिंग 2. जी काय केली आपण हे जे अर्धा किलोचं हे जे हाफ केजीचा मास आहे तिलाच आपण स्ट्रिंग 2 अटॅच केली. नाउ पुल द स्ट्रिंग 2 विथ द जर्क. ही जी स्ट्रिंग आहे ती काय केली आपण एका झटक्याने ओढली तर काय होईल, द स्ट्रिंग जी दुसरी स्ट्रिंग आहे ती ब्रेक होईल बट द मास डज नॉट फॉल.
जेव्हा आपण ही जी दुसरी दोरी आहे, ही जी सेकंड नंबरची स्ट्रिंग आहे, ती जेव्हा आपण झटक्याने ओढू तर काय होईल, ही स्ट्रिंग तुटेल. परंतु हे मास तुटेल का? नाही, हे मास जसंच्या तसं राहील. तेच आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये सांगितले, द स्ट्रिंग टू ब्रेक्स बट द मास डज नॉट फॉल. हे मास खाली पडेल का? नाही, कारण का हे स्ट्रिंग 1 ला ऑलरेडी कनेक्टेड आहे. हेवी मास डज नॉट मूव. नाउ पुल द स्ट्रिंग 2 स्लोली. द स्ट्रिंग 1 ब्रेक्स अँड द मास फॉल्स डाऊन. मग आपण ही स्ट्रिंग ओढल्यानंतर जर आपण ही स्ट्रिंग नंबर 1 हिला जर आपण पुल केलं तर काय होईल, ती तुटेल. आणि काय होईल, नाउ पुल द स्ट्रिंग 2 स्लोली. द स्ट्रिंग 1 ब्रेक्स अँड द मास फॉल्स डाऊन. दिस इज बिकॉज ऑफ द टेन्शन. म्हणजे काय, या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी काय सांगितलं की जेव्हा आपण ही स्ट्रिंग ओढली तर हे मास खाली पडणार नाही, परंतु एक प्रकारचं टेन्शन जे आहे इथे या ऍक्टिव्हिटी मध्ये कोणती गोष्ट समजून घ्यायची, तर टेन्शन कशा प्रकारे क्रिएट होतंय बघा. हँग अ हाफ केजी मास टू अ स्ट्रँड विथ अ स्ट्रिंग 1. ही झाली स्ट्रिंग 1, ज्याला आपण हाफ केजीचा एक मास किंवा एखादा गोळा आपण त्याला लटकवला आणि या गोळ्यालाच काय केलं, परत स्ट्रिंग 2 अटॅच केली. राईट. नाउ पुल द स्ट्रिंग 2 विथ अ जर्क. सुरुवातीला आपण काय केलं, ही स्ट्रिंग 2 जी आहे ती ओढली. राईट. द स्ट्रिंग 2 ब्रेक्स बट द मास डज नॉट फॉल. ही जी दुसरी दोरी आहे ती तुटणार आपण याला जर झटक्याने ओढलं तर, परंतु मास जसंच्या तसं, हा जो गोळा आपण लटकवलाय तो जसंच्या तसा राहील. हेवी मास डज नॉट मूव. नाउ पुल द स्ट्रिंग 2 स्लोली. द स्ट्रिंग 1 ब्रेक्स. जर आपण याला जोरात जर म्हणजे एकदम हळूहळू जर ओढलं, याला आपण पहिले काय केलं होतं, तर एका जर्कने किंवा एका झटक्याने ओढलं होतं. परंतु जर स्लोली जर ओढलं तर काय होईल बघा, काय सांगताय, हेवी मास डज नॉट मूव. नाउ पुल द स्ट्रिंग 2 स्लोली. द स्ट्रिंग 1 ब्रेक्स अँड द मास फॉल्स डाऊन. जर आपण याला स्लोली जर ओढलं, या स्ट्रिंग 2 ला पहिले आपण काय केलं होतं, एकदम झटक्याने ओढलं होतं. राईट. परंतु काय झालं होतं, मास खाली पडलं नाही, हे जे वेट आपण त्याला लावलं होतं. परंतु जर स्लोली जर ओढलं तर काय होईल, एका प्रकारचं या स्ट्रिंगवर, स्ट्रिंग 1 जी आहे तिच्यावर एक प्रकारचा ताण निर्माण होईल आणि ते जे मास आहे ते खाली पडेल. म्हणजेच याच्यामधनं एक कशा प्रकारे आपण ओढल्यानंतर कशा प्रकारे एक टेन्शन क्रिएट होतं हे आपण या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे ही एक ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये टेन्शन म्हणजे काय किंवा ते कसं निर्माण होतं हे आपण डिस्कस केलं. आणि आज जो मेन टॉपिक आहे आपला प्रेशर, प्रेशर बद्दल आपण एकदम डिटेल शिकलो. प्रेशरची डेफिनेशन, प्रेशरचा फॉर्म्युला आणि प्रेशर कशा प्रकारे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं एरियाशी, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल, जे की मी उंटाचं एक्झाम्पल दिलं. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस मध्ये कशा प्रकारे असतं, किंवा हे नेल्स याच्यामध्ये कशा प्रकारे काय म्हणतात ते प्रेशर अप्लाय होतं आणि ते कशा प्रकारे एरियाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं हे पण आपण डिस्कस केलं. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण आता आलोय. जो नेक्स्ट जो सेशन आहे तो आपण आता काय करू, नेक्स्ट लेक्चर मध्ये कंडक्ट करू. थँक्यू.